माझं भाषण आपण पूर्ण ऐकावं। तुमच्या सगळ्यांच्या समवेत मी 2.5 वर्ष पालकमंत्री पदाची काढलेली असल्यामुळं मला हे प्रश्न आता व्यवस्थित कळायला लागलेले आहेत। मी 80% असं म्हटलं नाही। आमच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी 60% महायुतीमधल्या जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी केली, त्याच्यावर मी असं म्हटलं की संघटना एवढ्या जोमानं वाढवा की आपण 80% देखील जागा मिळवल्या पाहिजेत। त्याच्यामुळं हा महायुतीतला फॉर्म्युला कसा असायचा, काय ठरवायचा हे माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवतील। याच्यामध्ये मी भाषणामध्ये हे देखील सांगितलं की महायुतीच्या वाटपामध्ये जर काही पाठीपुढं झालं तर त्याच्यामध्ये नक्कीच राणेसाहेब योग्य ती भूमिका घेतील। त्याच्यामुळं एकच वाक्य पकडून प्रश्न विचारण्यापेक्षा मागचं आणि पुढं मी काय बोललो हे देखील ऐकणं आणि विचारणं गरजेचं आहे। भाजप 100% म्हणत असताना तुम्ही 100% शिवसेना असं म्हणताय। 100% आम्हीच असं म्हटलं मी, म्हणजेच शिवसेना। भाजपाला आम्ही कुठं दोष दिला ना? भाजपाची भूमिका संघटना जशी वाढवायची आहे तशीच शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे की आमचा देखील पक्ष वाढला पाहिजे। शेवटी महायुती करत असताना दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, स्थानिक लोक एकत्र बसतील, इथले पालकमंत्री आणि आमची सगळे नेते मंडळी एकत्र बसतील आणि तो फॉर्म्युला ठरवतील। आज शिवसेना पक्षाचा मेळावा असल्यामुळं महायुतीनंच निवडणुका लढवायच्या आहेत हे अधोरेखितच आम्ही केलेलं आहे, परंतु याच्यामध्ये आपला पक्ष देखील दखल घेण्या एवढा असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। तुम्ही म्हणताय की तुमचा पक्ष दखल घेण्यासारखा असला पाहिजे। सिंधुदुर्गात तुमची ताकद जास्त आहे कारण तुमचे 2 आमदार आहेत, मग तुम्ही तसं दावा करणार आहात? हे तसं पर्सेंटेज वाईज जर काढलं तर कोणीतरी 60% जी मागणी केली त्याच्यावर मी असं देखील बोललो, आमदारांचा रेशो काढला तर अंकगणितामध्ये आम्ही 70% आहोत असा होतो। पण या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ठीक आहे, महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि इथले निर्णय सगळे स्थानिक नेते एकत्र बसून घेतील आणि महायुतीचीच सत्ता ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांवर येईल। सर, हिंदी सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघाला आहे तो मोर्चा उद्याच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची नांदी ठरेल असं संजय राऊत म्हणतात। नाही, याच्या अगोदर त्यांच्या मोर्चा व्हायच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवूया नको, अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवलेल्या होत्या। त्यांनी विधानसभेला त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं, त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं, त्यांनी अनेक गोष्टीमध्ये त्यांची भाकीतं केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे, तीच प्रचिती परत येणार आहे। मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होती अशातला भाग नाही। साहेब, 2 ठाकरे एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावरती लागणार, त्याचा काय परिणाम होऊ शकतो का? कुठंही दोन्ही ठाकरेंनी आम्ही युती करून एकत्र येऊन मोर्चा काढतोय असं आज आलं असेल तर मला माहीत नाही, पण असं कुठेही आलेलं नाही आणि एवढ्या घाईनं त्याच्यावर आपण रिमार्क पास करणं हे देखील योग्य नाही। सर, पालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवूनच हा मोर्चा होता असं तुम्हाला वाटतं? मला मोर्चावर काय बोलायचं नाही कारण ते लोकशाहीतलं एक आयुध आहे, पण मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री 5 वर्षापूर्वी होतो, त्याचवेळी हिंदीची सक्ती करावी हा जो अहवाल डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीनं आणला तो युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना स्वीकारला गेला आहे। मग ज्या व्यक्तीनं हा सक्तीचा अहवाल स्वीकारला आहे तीच लोक आज स्वतःच्या संघटनेला घेऊन हिंदी नको म्हणून सांगतायत। खरं तर मनसेच्या बाबतीतलं मी बोलत नाही, परंतु युबीटीच्या सगळ्या लोकांनी आधी हे उत्तर दिलं पाहिजे, जर आता हिंदी नकोय तर मग त्यावेळी डॉक्टर माशेलकर साहेबांचा जो प्रस्ताव होता, जो अहवाल होता, तो 28 फेब्रुवारीला 2022ला 98व्या कॅबिनेट मीटिंगमध्ये का स्वीकारला? त्यावेळी त्या मीटिंगचे अध्यक्ष कोण होते? त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे युबीटीची असं माझं प्रामाणिक मत आहे। स्वतःचं सरकार बनवायला 1.5-2 महिने तुम्हाला लागले, आता तुम्हाला मुलांचं ऍडमिट घ्यायला किती वेळ लागणार? तसेच सगळ्यात मोठं खातं शिक्षण आहे, आधीच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी गणवेशात घोळ केला असता आताच्या शिक्षण मंत्र्यांची बौद्धिक घोळ घातला आहे। हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे। 3 वर्षापूर्वीच्या फ्रस्ट्रेशनमधनं हे लोक बाहेर आलेले नाहीत, त्याच्यामुळं आम्ही जे 40-50 लोक आहोत त्यांच्यावरच टीका करणं, आमची बदनामी करणं हा त्यांचा उद्योग बनलेला आहे। त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित सुरू आहे, मुलांचं नुकसान कुठेही होणार नाही, महायुतीचं सरकार काळजी घेईल। माझी एक विनंती अशी आहे की आपलं जे काही संघटन कौशल्य आहे पणाला लावून जर काम केलं असतं तर 100 सीट लढल्यानंतर 20 जागा निवडून आल्या नसत्या। आम्हाला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा आम्ही जिंकलेलो आहोत।
त्याच्यामुळे आमचा रिझल्ट 78% आहे आणि त्यांचा रिझल्ट 20% आहे. 35% देखील मार्क्स मिळालेले नाहीत याची पहिली दखल घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी आता असं म्हटलंय की मोर्चा काढणाऱ्यांनीच हिंदी भाषेला सपोर्ट केलेला होता. मी सांगितलं ना, मी मनसेच्या बाबतीत बोललो नाही, परंतु UBTचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच डॉक्टर माशेलकर साहेबांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी ही सक्तीची करावी म्हणून जो अहवाल पहिलीपासून 12वीपर्यंतचा दिलेला आहे तो स्वीकार करणारेच आज मोर्चामध्ये सामील होत आहेत. हे फार मोठं 7वं अद्भुत आश्चर्य आहे. 8वं भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी अर्थमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वाधिक निधी वाटण्याचा आरोप केला. आमदार आहेत ते, माजी आमदार. माझे आमदार म्हणजे आता आमदार नाहीत ना, DPCच्या सभागृहामध्ये ते नाहीत, DPCमध्ये ते बोलत नाहीत आणि त्याला माझे शाखा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उत्तर देतील ना. हा प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणाचा आहे? भास्करराव जाधवांचा आहे, ज्यांना निवडून येऊन सभागृहामध्ये यावं लागतं. ते मित्रपक्षाचे आमचे आहेत, आमचे नेते आहेत विनय नातूसाहेब, पण त्यांना जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख उत्तर देतील ना. आता राज्यस्तरावर आम्ही काम करत असताना त्यांनी राजापूरच्या मतदारसंघाची माहिती मागवली आणि रत्नागिरीच्या याची माहिती मागवली आणि मी त्यांच्यावर बोललो, ते एवढे मोठे होतील, राष्ट्रीय नेते होतील. साहेब, एक शेवटचा प्रश्न. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणारे जे कर्मचारी आहेत ते 3 महिने पगार जातात. नाही, या संदर्भात परवाच कौशल्य विकास मंत्र्यांशी आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे. त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं पुढच्या 15 दिवसामध्ये कार्यवाही होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.